भारतीय वन अधिनियम 1927 कलमनुसार 26 नुसार राखीव वनक्षेत्र लावल्यास 6 महिन्याचा जेल किंवा 5,000 रुपयेपर्यंत दंड आहे। परंतु ज्या ठिकाणी वन्यजीव विभाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा जर गुन्हा केला तर त्याला 3 वर्षाची सजा अशा प्रस्तावित केलेला आहे। आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारचे आगी लावण्याचे गुन्हे कोणी करणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूया। प्रश्न क्रमांक 4 9145 सदाभाऊ खोत प्रश्न क्रमांक 4 सदाभाऊ खोत प्रश्न क्रमांक 4 त्यांना बोलायला द्यायचं होतं म्हणून प्रश्न विचारला। तुम्हाला बोलायला देतो ना सदा ठीक तुम्ही विचारा बोला। मंत्री महोदय छापल्याप्रमाणे अभिजित उमजरी तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील वाघिणीने केलेल्या हल्ल्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये आज बिबट्यावर आणि वाघांवर आज वेलकम टू द जंगल आहे सभापती महोदय। आणि त्याच्यामुळे हे जे ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे हा ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट आपण बघतोय 3 मिनिटांमध्ये कॉन्फ्लिक्ट सातत्याने वाढत आहे। माझं फार स्पेसिफिक प्रश्न याच्या अनुषंगाने आहे की हे कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कमी करण्यासाठी माणसाला प्राण्यांकडनं आणि प्राण्यांना माणसांकडनं वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना करता? प्रश्न विचारा। हा मंत्री महोदय गुड। सभापती महोदय मी वारंवार लक्षवेधी किंवा प्रश्नाच्या अनुषंगानं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये या गोष्टीचा उहापोह केलेला आहे। मी आता एकूणच बिबट्यांची संख्या झालेली 5 पट आणि वाघांची संख्या पण झालेली 5 पट आणि अशा परिस्थितीमध्ये वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये एक अभयारण्य म्हणजे त्याला बिबट सफारी अभयारण्य निर्माण करावं हो नाही आणि निश्चितपणे तशी सुरुवात करण्यात आलेली आहे। नगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठ्या साधारणपणे 10,000 एकर जागेमध्ये अभयारण्य निर्माण करून त्याला कुंपण घालून त्यामध्ये शाकाहारी प्राण्यांना फळं कशी मिळतील आणि शाकाहारी प्राणी बाहेर नाही गेले की मग मांसाहारी प्राणी पण बाहेर जाणार नाहीत त्या अभयारण्यामध्येच त्यांना त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि मग त्या ठिकाणी वानर माकडं वगैरे कोकणातली पकडली तिथे नेऊन सोडण्यात येते। प्रश्न क्रमांक 5 9096 प्रश्नासाठी 1 मिनिट राखीव आहे तेवढ्यात संपवा। सभापती महोदय शेतकऱ्यांच्या अतिशय हिताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आपण वेळ दिल्याबद्दल डेव्हलप करू नका आम्ही आपले आभारी आहोत सभापती महोदय। सभापती महोदय मंत्री महोदयांनी जरी सकारात्मक उत्तर दिलेलं असलं तरी सभापती महोदय अद्यापर्यंत मागं जी काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं अवकाळीमुळे झालं शेत खरडून गेलं म्हणून झालं त्याच्याबद्दलची भरपाई मंत्री महोदय अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे। आणि मग आपल्याकडे जर माहिती असेल की किती शेतकऱ्यांना मिळाली किती जणांना बाकी आहे तर ते आपण सांगा। ते उत्तरात आपण सांगितलेलं नाही। आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जे पशुधन आहे आता माझ्याच मतदारसंघामध्ये धाराशिव जुना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 22 दुभत्या गाई हे पाणी वाहून गेल्यामुळं जागच्या